नमस्कार मित्रांनो, आता या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9,000 रुपये. ते कोणते नागरिक असणार आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत. राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना प्रत्यक्ष 9,000 रुपये मिळणार आहेत का? आणि हा निर्णय खराच खोटा आहे की खरा? तर याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी आपल्याला रेशन कार्डचे महत्त्व दिसत असेल. रेशन कार्ड हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे मुख्य साधन आहे. या अंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटुंबांना अनुदानित धान्य पुरवते. कोरोना काळामध्ये देखील केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वाटप केले होते. ही योजना 2028 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे. नवीन योजना थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात पैसेही मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार गरीब कुटुंबांना अनुदानित धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत. यासाठी पात्रता आणि लाभ या ठिकाणी दिलेला आहे. या योजनेसाठी पात्र ठरणारे शिधापत्रिकाधारक म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत. सुमारे 40 लाख शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेतून सरकार धान्याऐवजी वर्षाला 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहू शकता उद्दिष्ट आणि योजना. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत आणि सन्मानाने जगण्याची संधी देणे. यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांकडून घोळ किंवा गैरव्यवहार होण्याचे प्रकार घडत होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता गरीब कुटुंबांना हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. ते त्यांच्या गरजेनुसार खर्च करू शकतील. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सांगितले की या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक सन्मानाने आर्थिक निवड मिळेल. त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही योजना आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटत पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.